टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वाटचालीने शिक्षण क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला. हे विद्यापीठ लोकमान्यांचे शैक्षणिक स्मारक, अध्यापन, संशोधन यात अग्रभागी असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे गीत असावे. विद्यापीठाचा उद्देश, वाटचाल त्यातून स्पष्ट व्हावा हीच कल्पना होती. केसरीचे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे यांनी त्यानुसार टिमवीचे गीत लिहिले. ते आम्हा सर्वांना भावल्याने विद्यापीठ गीत म्हणून या गीताची निवड केली. अविनाश विश्वजित या संगीतकार जोडीने अतिशय वेदक चाल या गीताला दिली असून अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या जोशपूर्ण स्वरात ते गायले आहे. विद्यापीठाच्या शताब्दी निमित्त आम्ही हे गीत प्रकाशित करीत आहोत. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्तिगंध टिमवीचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास, कीर्तिगंध टिमवीचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक, एक सूर्य एक चंद्र लोकमान्य एक. ज्ञानालये अनेक गंगोत्री एक, ज्ञानालये अनेक गंगोत्री एक. निष्काम कर्मयोग जपण्याचीच आस. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. विद्यादान महायज्ञ अखंड इथे सुरू. विद्यादान महायज्ञ अखंड इथे सुरू. लोकमान्य टिळकांचा कर्मयोग तो स्मरू. लोकमान्य टिळकांचा कर्मयोग तो स्मरू. नवविद्या आणि नीती शिक्षणाची कास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. राष्ट्रीय शिक्षणाची तेजस्वी पिढी. हो, राष्ट्रीय शिक्षणाची तेजस्वी पिढी. संकटास नमवून उभारू सुराज्य गुढी. संकटास नमवून उभारू सुराज्य गुढी. ते स्मृती टिळकांची प्रेरणा मनास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आमुचे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आमुचे. संशोधन ज्ञानाचे शिखर शोभते. संशोधन ज्ञानाचे शिखर शोभते. विद्याव्रत स्वत्वाच्या जागुया ब्रिदास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. कीर्तिगंध टिमवीचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. कीर्तिगंध टिमवीचा आज दश दिशास. राष्ट्र हाच श्वास, राष्ट्र हाच ध्यास. मास कम्युनिकेशन विभागाची माहिती आपल्याला श्री स्वप्नील पोरे देतील आणि तुम्हाला विद्यापीठातील सुसज्ज असे स्टुडिओ देखील पाहायला मिळेल. नमस्कार, मी स्वप्नील पोरे,
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपण विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विभागातर्फे चालणाऱ्या अभ्यासक्रमांची ओळख करून घेणार आहोत. जनसंज्ञापनाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना विशेष कौशल्य मिळवून देणारे अभ्यासक्रम देशातील मोजक्याच विद्यापीठांमध्ये असून यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव अग्रभागी आहे. विद्यार्थ्यांची दरवर्षी वाढत असलेली संख्या ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मासकॉम विभागाकडून मिळणाऱ्या दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणावर उमटलेली मोहोर होय. बदलत्या युगात प्रत्येक क्षेत्राने काट टाकत नवे रूप धारण केले. पत्रकारिता आणि जनसंज्ञापन देखील याला अपवाद नाही. या क्षेत्रात कौशल्य संपादन केलेल्या मनुष्यबळाची मागणी सतत वाढत आहे. पत्रकारिता हे चांगले करिअर म्हणून बुद्धिमान तरुणांना आकृष्ट करत आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यासक्रम गेली 21 वर्षे उत्तम प्रकारे सुरू आहे. या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आज राज्यातील, देशातील आघाडीच्या माध्यम समूहांमध्ये कार्यरत आहेत. अनेकांनी स्वतःच्या वृत्तवाहिन्या, स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले आहेत. या यशाचे श्रेय कुलपती डॉक्टर दीपक टिळक आणि प्रभारी कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक यांचे आहे. मुद्रित माध्यमासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात वृत्तपत्रविद्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. पदवी अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेचे पदवीधर असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. बीजेचा हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा आहे. बीजेच्या पदवीनंतर 1 वर्षाच्या कालावधीचा मास्टर इन जर्नालिझम हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कोणत्याही शाखेच्या पदवीनंतर एमजे अभ्यासक्रम करावयाचा झाल्यास त्याचा कालावधी 2 वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा अशा शहरात सुरू आहे. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. त्या शहरातील केसरीच्या कार्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साहजिकच विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे कामकाज कसे चालते याची बारकाईने माहिती मिळते. अन्य विद्यापीठातही पत्रकारितेचे अभ्यासक्रम सुरू आहेत, तरी प्रत्यक्ष कामाचा अनुभव टिळक विद्यापीठातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामुळेच मिळतो हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावे लागेल. विद्यापीठाच्या कौशल्य विकास विभागातर्फे वृत्तविद्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालवला जातो. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी त्यासाठी प्रवेशास पात्र आहेत. मासकॉम विभागाच्या मास्टर्स प्रोग्राममध्ये मास्टर इन मास कम्युनिकेशन, मास्टर इन ॲड अँड PR, मास्टर इन फोटोग्राफी या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमांसह PhDची देखील सुविधा उपलब्ध आहे. तब्बल 5 प्रकारचे स्पेशलायझेशन मासकॉम विभागाने उपलब्ध केले आहे. यामध्ये फिल्म मेकिंग, फोटोग्राफी, ब्रॉडकास्ट जर्नालिझम, ऑडिओ प्रोडक्शन आणि व्हिडिओ प्रोडक्शन या विषयात 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमात रेडिओ जॉकी, व्हॉईस टेक्निक, डिजिटल फोटोग्राफी असे अभ्यासक्रम चालवले जातात. जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रत्येक अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांना अधिक महत्त्व दिले जाते. पुण्यातील सर्वात मोठा साऊंड स्टुडिओ याच विभागाचा आहे. यात विद्यार्थ्यांना एडिटिंग, डबिंग, कॅमेरा, बुलेटिन इंट्रोडक्शन हे विषय प्रत्यक्ष आणि सराव करून घेऊन शिकवले जातात. लंडनमधील ॲविड कंपनीबरोबर टायअप असलेली आणि त्यांचे सर्टिफिकेट देणारी टीमवी ही भारतातील एकमेव संस्था आहे. फोटोग्राफी स्टुडिओ, न्यूज स्टुडिओ, ब्रॉडकास्टिंग स्टुडिओ, साऊंड स्टुडिओ, डबिंग आणि एडिटिंग स्टुडिओ अशा अद्ययावत सुविधांमुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची व्यावसायिक उपकरणे हाताळण्याची संधी मिळते. आजच्या घडीला भारतात एकूण 20 कोटींपेक्षा जास्त TV संच आहेत. वृत्तवाहिन्यांची संख्या बघितल्यास ती 400पेक्षा जास्त आहे. आजही भारतात इतर कशाहीपेक्षा TV बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 2017 सालच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या TV आणि मनोरंजन क्षेत्रात 35 ते 40 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
आज 2020मध्ये ती संख्या निश्चितच किमान 5 ते 10 लाखांनी वाढली आहे. रोजगार निर्मितीची टी व्ही मनोरंजन क्षेत्राची क्षमता निश्चितच खूप जास्त आहे. त्या दृष्टीने या क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ लक्षात घेता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डिप्लोमा इन न्यूज प्रोडक्शन हा अभ्यासक्रम सुरू केला. हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा आहे. वाहिन्यांमध्ये काम करताना तांत्रिक कौशल्याची खूपच गरज असते. त्याचे सखोल ज्ञान या अभ्यासक्रमात देण्यात येणार आहे. कॅमेऱ्याचे विविध प्रकार, तो कसा हाताळायचा, प्रोडक्शन कंट्रोल रूम, वेगवेगळे लाईट इफेक्ट्स, कॅमेऱ्याच्या फ्रेम लावणे, स्टोरीज एडिट करणे, टेलिप्रॉम्प्टर वाचणे, प्रत्यक्ष बुलेटिन तयार करणे, या सर्व तांत्रिक बाबींचं ज्ञान आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमात देण्यात येते. हे शिकवताना अर्थातच प्रात्यक्षिकावर भर असतो, जेणेकरून हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थी लगेचच प्रत्यक्ष या क्षेत्रात काम करण्यास तयार असेल. यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी आणि उपकरणांनी युक्त असा 1500 चौरस फुटांचा स्टुडिओ टिळक स्मारक मंदिरात उभारण्यात आला आहे. यामध्ये विद्यापीठाला प्राज उद्योग समूहाचे विशेष सहकार्य मिळाले. हा पुण्यातला सर्वात मोठा अद्ययावत स्टुडिओ आहे. अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी या स्टुडिओला आपण जनजीवन पूर्वपदावर आल्यावर सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत नक्की भेट देऊ शकता. फॅशन कम्युनिकेशन हा आधुनिक काळासाठी उपयुक्त अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केला असून फॅशन अँड लाईफस्टाईल इंडस्ट्रीची मनुष्यबळाची गरज हा अभ्यासक्रम पूर्ण करेल. 12वी उत्तीर्ण ही या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता आहे. फॅशन फोटोग्राफर, फॅशन व्हिडिओग्राफर, फॅशन जर्नालिस्ट, इव्हेंट मॅनेजर यांसह आघाडीच्या माध्यमांमध्ये फॅशन ब्रँडबरोबर काम करण्याची संधी या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. BSc इन डिजिटल आर्ट्स ॲनिमेशन आणि BSc इन VFX ॲनिमेशन हे 3 वर्षांचे पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात आहेत. 1 वर्षाचा फाउंडेशन आर्ट्स, ॲडव्हान्स फाउंडेशन आर्ट, VFXमधील पदविका या अभ्यासक्रमांबरोबरच 2 वर्षांच्या कालावधीचे डिप्लोमा इन 2D ॲनिमेशन, डिप्लोमा इन 3D ॲनिमेशन हे अभ्यासक्रम टिमवीत उपलब्ध आहेत. त्यासाठी 4 सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, 2 आर्ट लॅब, 2 2D लॅब विद्यापीठामध्ये आहेत. नमस्ते.
मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यास मंडळाअंतर्गत मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट आणि कॉमर्स मधील अभ्यासक्रम चालवले जातात, ज्याची माहिती डॉक्टर अंबर बेहरे आता आपल्या सर्वांना देतील. व्यवस्थापन व वाणिज्य विभागातर्फे आपण सर्व मान्यवरांना आणि श्रोत्यांना विनम्र अभिवादन. लोकमान्य टिळक यांच्यासाठी शिक्षण हा अतिशय आवडीचा विषय होता. इतका की स्वराज्यात तुम्ही कोणते काम पत्कराल असे विचारता टिळक म्हणाले होते, स्वराज्य स्थापना झाल्यावर एखाद्या स्वदेशी कॉलेजात गणित विषयाच्या प्रोफेसरचे काम पत्करीन व सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेईन. राजकारण, समाजकारण, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्र, भाषा, संशोधन, आर्थिक प्रश्न अशा भिन्न विषयांवर सखोल अभ्यास असूनही शिक्षणाबद्दलची त्यांची आत्मीयता ठळकपणे दिसून येत असे. शिक्षण केवळ ज्ञानसंपादनासाठी नसावे, तर ते प्रत्येकाला आत्मनिर्भर होण्यासाठी असावे. विद्यार्थ्याला नैतिकता व व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षण पद्धतीत कालांतरानुसार सुधारणा करणे गरजेचे आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकास घडवणारे असावे, अशी लोकमान्यांची शिक्षणाबद्दलची धारणा होती. लोकमान्यांचे हेच विचार आत्मसात करून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन व वाणिज्य विभागाची स्थापना सन 2006 रोजी करण्यात आली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अनुभवजन्य शिक्षण म्हणजेच एक्सपेरिएन्शियल लर्निंग या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यवस्थापन व वाणिज्य विभागामध्ये अनेक अभ्यासक्रम राबविले जातात. बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट, बॅचलर इन कॉमर्स, मास्टर्स इन कॉमर्स, PhD इन मॅनेजमेंट अँड कॉमर्स हे नियमित अभ्यासक्रम तर आहेतच, परंतु अभ्यासक्रमात कालानुरूप बदल करणेही तितकेच गरजेचे असते. बदलते तंत्रज्ञान, औद्योगिक वातावरण, अर्थकारण यामुळे नवीन क्षेत्रांची निर्मिती होत असते. या नवीन क्षेत्रांमध्ये व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी पदवीधर शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी व्यवस्थापन व वाणिज्य विभागाने बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BBA इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA इन डिजिटल मार्केटिंग हे नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मूलभूत सुविधांबरोबरच आपल्या व्यवस्थापन व वाणिज्य विभागाने त्यांचे वेगळेपण अनेक उपक्रम राबवून सातत्याने सिद्ध केले आहे. काही ठळक उपक्रम इथे नमूद करू इच्छितो. उद्योग जगत आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सामंजस्य करार म्हणजेच इंडस्ट्री अकॅडमी MOU. व्यवस्थापन व वाणिज्य हे अभ्यासक्रम मुळातच उपयोजित ज्ञानशाखा म्हणजेच अप्लाइड ब्रांच ऑफ नॉलेज असल्याने अभ्यासाबरोबरच उद्योग, व्यवसाय, कारखाने, बँका अशा संस्थांशी नियमित संपर्क ठेवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना अचूक प्रशिक्षण दिले जाते. अशा करारांतर्फे विद्यार्थ्यांना अनुभवाबरोबरच नोकरीच्या अनेक संधीही उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासाठी प्राध्यापक विकास कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्ञान विनिमय म्हणजेच नॉलेज एक्सचेंजसाठी विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, राज्यातील MIDC आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर येथील तज्ज्ञांबरोबर शिबिरे आयोजित केली जातात. उद्योजकतेसाठी प्रोत्साहन म्हणजेच ऑन्ट्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी उत्तेजना मिळावी म्हणून उत्पादन विकास गट म्हणजेच न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट क्लब स्थापन करण्यात आला आहे. या अंतर्गत आपले विद्यार्थी त्यांची कल्पनाशक्ती वापरून प्रयोग करून स्वतः उत्पादने तयार करतात. तसेच या उत्पादनासाठी भांडवलापासून विक्रीपर्यंत सर्व जबाबदारी विद्यार्थीच घेतात. अर्थातच यातूनच त्यांना उद्योजकतेचे शिक्षण प्राप्त होते. संशोधनासाठी आग्रही म्हणजेच रिसर्च कल्चर. जागतिक उद्योगात सातत्याने होत असलेले बदल व विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने उपयोग यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास करताना निरीक्षण आणि संशोधनात्मक वृत्ती असणे गरजेचे आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर कृषी, व्यवस्थापन, वाणिज्य अशा सर्वच क्षेत्रात होत असल्याने सातत्याने घडणारे बदल आणि त्या अनुषंगाने एखाद्या समस्येचे निवारण करण्यासाठी संशोधन अत्यावश्यक असतं. उदाहरण द्यायचे झाले तर कचरा व्यवस्थापन ही एक समस्या असली तरी त्यातून आज संशोधन करून कचऱ्यापासून जैविक ऊर्जा देखील तयार केली जाते. अशाच वेगवेगळ्या समस्या समजवून त्यावर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं जातं. अभ्यासोत्तर उपक्रम. अभ्यासाबरोबरच संभाषण कौशल्य, कार्यसंघात्मकता, मानसिक आणि शारीरिक ताण नियंत्रित ठेवणे,
अशा जीवन कौशल्य शिकवणाऱ्या उपक्रमांना देखील विभागातर्फे प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. संगीत, नृत्य, नाट्य, विविध गुणदर्शन स्पर्धा अशा कार्यक्रमांबरोबरच विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी देखील प्रशिक्षण दिले जाते. सामाजिक बांधिलकी. लोकमान्यांच्या आदर्श तत्वावर स्थापित झालेले टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सामाजिक बांधिलकीत अग्रगण्य असणारच. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या आषाढ वारीमध्ये वारकऱ्यांची यथोचित सेवा आपले सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी करत असतात. वृक्षारोपण, अन्नदान, रक्तदान, वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती अशा उपक्रमांद्वारे समाजसेवा केली जाते. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य केले जाते. नोकरी व्यवसायासाठी संधी. आपल्या विभागातर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य व गुणानुसार योग्य ठिकाणी नोकरी मिळेल किंवा त्यांना व्यवसाय सुरू करण्याचा असल्यास त्यांना प्रशिक्षणासंबंधी सर्व माहिती, सहाय्य आणि सहकार्य दिले जाते. आम्हाला सांगताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की सन 2020मध्ये व्यवस्थापन व वाणिज्य विभागाच्या अधिष्ठाता माननीय डॉक्टर प्रणती टिळक यांना 2020चा सर्वोत्कृष्ट विभाग प्रमुख हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याच वर्षी व्यवस्थापन विभागालाही अग्रगण्य व्यवस्थापन महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी देखील या कोविड महामारीच्या संकटातही ससोटीने मेहनत घेऊन सन 2020मध्ये आमूलाग्र यश प्राप्त केलं आहे. आपली विद्यार्थिनी कुमारी भुवनेश्वरी जाधव हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तर आपला विद्यार्थी वैभव पाटील हा राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. व्यवस्थापनाला किती महत्त्व आहे हे आपल्याला कोविडच्या महामारीच्या काळात लक्षात आलेच असेल. लोकमान्यांचा आदर्श, कालानुरूप शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ध्येयाने व्यवस्थापन व वाणिज्य विभाग यापुढेही अद्ययावत शिक्षण देण्यास सज्ज आहे, कटिबद्ध आहे. धन्यवाद. बोर्ड ऑफ लॉ या अभ्यास मंडळाअंतर्गत BA LLB आणि LLB असे अभ्यासक्रम चालविले जातात. कायद्याचे अज्ञान हे निमित्त नाही. प्राचीन भारतातील सर्वात मूलभूत कायदेशीर न्यायशास्त्र आहे. हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कायद्याचे शिक्षणाचे महत्त्व वर्णन करते. या विभागाची माहिती आता आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी प्राध्यापक केतकी दळवी. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयामध्ये सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ज्ञान, व्यासंग, सर्वोच्च गुणवत्ता यांचा वैभवशाली वारसा आणि भविष्यातील काळाची गरज ओळखून अंगीकारलेली आधुनिकता यांचा सुरेख संगम म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. लोकमान्य टिळकांचा वारसा पुढे नेण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने कायमच पुढाकार घेतलेला आहे. लोकमान्य टिळकांचा न्यायालयीन लढा हा सगळ्यांना सुपरिचितच आहे. तोच वारसा लक्षात ठेवून आणि पुढे नेण्यासाठी संस्थेने 2012 साली लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाची स्थापना केली. सुरुवातीला LLBचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम हा 2012 साली सुरू केला आणि त्यानंतर लगेचच 5 वर्षाचा एकात्मिक म्हणजेच इंटिग्रेटेड असा 5 वर्षाचा BA LLB हा कोर्स सुरू केला. दोन्हीही कोर्स LLB 3 इयर्स आणि BA LLB 5 इयर्स हे विद्यापीठाच्या पुणे आणि खारघर कॅम्पसमधून चालवले जातात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच नेते हे वकील होते, परंतु काळाच्या ओघात ह्या शिक्षण अभ्यासक्रमाविषयी एक उदासीनता निर्माण झाली होती. म्हणजे समाजामध्ये एक असा समज निर्माण झाला होता की एखाद्या प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन नाही मिळाली तर विधी महाविद्यालय किंवा विधी अभ्यासक्रम हा ऑप्शन म्हणून बघितला जायचा. परंतु काळानुरूप इतिहासाची पुनरावृत्ती ही होतच असते. त्याचप्रमाणे आता विद्यार्थी लॉला प्राधान्य देऊन ह्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी येतात. लॉ हा प्रोफेशनल कोर्स आहे. ह्याला खूप डायमेन्शन्स आहेत ज्या आजच्या काळात प्रभावीपणे वापर करून उत्तम करिअर घडवता येतं. ह्या सर्व डायमेन्शन लक्षात घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाने ह्या दोन्ही कोर्सची रचना केलेली आहे. LLB 3 इयर्स
आफ्टर ग्रॅज्युएशन कोर्स हा कुठल्याही ग्रॅज्युएशन नंतर पूर्ण करता येतो. तर BA LLB हा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स 12वी नंतर तुम्ही घेऊ शकता. आता लॉ केल्यानंतर कोणत्या कोणत्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील ह्याचं बरंचसं फील्ड अजून लोकांना माहिती नाही आहेत. लॉ कोर्स पूर्ण केल्यानंतर करिअरच्या विविध संधी उपलब्ध असतात. जसं की रेग्युलर कोर्टामध्ये तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करू शकता. लॉ ऑफिसर म्हणजेच एखाद्या कंपनीमध्ये लीगल सल्ला देण्यासाठी, कायदेशीर सल्ला देण्यासाठी तुम्ही ऑफिसर म्हणून कार्यान्वित होऊ शकता. तसंच इंटरनॅशनल आर्बिट्रेशन नावाचं नवीन एक दालन लॉमध्ये उपलब्ध झालं आहे, ज्यामध्ये आर्बिट्रेटर म्हणून तुम्ही काम करू शकता. तसंच सायबर सिक्युरिटी, सायबर ॲनालिसिस ह्यासारखेही पर्याय उपलब्ध आहेत. त्या व्यतिरिक्त LPO म्हणजेच लीगल प्रोसेसिंग आउटसोर्स ही सुद्धा संधी लॉच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. लॉ ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एज्युकेशनमध्ये प्राध्यापक म्हणूनही तुम्ही करिअर करू शकता. JMFC म्हणजे ज्युडिशरी जज होण्यासाठीची जो बेसिक अभ्यासक्रम लागतो तोही तुम्ही लॉ कंप्लीट केल्यानंतर ती परीक्षा तुम्ही देऊ शकता. MPSC, UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षाही देऊ शकता. गव्हर्नमेंट सर्व्हिस, पब्लिक प्रॉसिक्युटर, लीगल ॲनालिस्ट, लीगल रिसर्चर्स, ॲडव्होकेट इन लॉ फर्म, लीगल जर्नालिझम ह्यासारखे विविध पर्याय आज लॉ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. BA LLB आणि LLB करत असताना आपल्या लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयामध्ये विविध प्रकारचा अभ्यास करूनच ह्या कोर्सची रचना करण्यात आलेली आहे. आता लॉ करत असताना किंवा हा विधी महाविद्यालयात विधीचा कोर्स करत असताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लॉ कॉलेजच का असा जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर मला द्यावंसं वाटतं की इथे सगळ्यात पहिल्यांदा जे प्राध्यापक वर्ग अपॉइंटेड केलेले आहेत ते सर्व प्राध्यापक अत्यंत कुशल आणि विधी विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजही तेवढ्याच अत्यंत प्रभावीपणे दिलं जातं. आता प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं म्हणजे नक्की काय केलं जातं, तर एखादा विषय शिकवत असताना कोर्टमध्ये तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा, अर्ज कोर्टामध्ये जे केले जातात ते कसे करायचे ह्याविषयी त्यांना वैयक्तिक ज्ञान दिलं जातं. विधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं अवलोकन करत असताना म्हणजेच स्टुडंट इव्हॅल्युएशन करत असताना त्यांच्या ज्या परीक्षा इंटरनल एक्झाम्स घेतल्या जातात किंवा त्यांच्याकडनं ज्या अवलोकन केलं जातं ते फक्त लिखित स्वरूपातल्या असाइनमेंट्स न घेता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या प्रॅक्टिकल अँगल बेस्ड अशा असाइनमेंट्स घेतल्या जातात. जसं की सोशल अवेअरनेसवर किंवा सोशल इश्यूजवरती लीगल अँगलनी लीगल एसे आणि रिसर्च आर्टिकल लिहून घेतली जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेगळ्या आशयाने त्यांचं म्हणणं मांडता येऊ शकतं. ज्या पद्धतीने शिकवले विषय जातात त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना फील्ड व्हिजिटही करवल्या जातात. कारण फील्ड व्हिजिट या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, गव्हर्मेंट ऑफिसेस, कमिशन्स, जेल इत्यादी ऑफिसेसच्या कार्यप्रणालीची म्हणजेच त्यांच्या वर्किंग पॅटर्न्स हे त्यांना माहिती दिली जाते. लॉ हा प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे मूट कोर्ट नावाची एक आधुनिक कॉन्सेप्टही बार काउन्सिल ऑफ इंडियाने सूचित केल्याप्रमाणे आपल्या इथेही राबवली जाते. म्हणजे काय, तर कोर्टामध्ये कशा प्रकारे कुठल्या क्रमाने डॉक्युमेंट सबमिट करावी लागतात, तुम्ही जेव्हा आर्ग्युमेंटला उभे राहता ते कशा प्रकारे करावं लागतं, त्याच्यासाठी लागणारा कॉन्फिडन्स कसा बिल्टअप करावा लागतो, ह्या सर्व बाबींची खात्री करून विद्यार्थ्यांना तसं मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे मूट प्रॉब्लेम म्हणजेच वेगवेगळ्या कायदेशीर असाइनमेंट्स त्यांना तयार केल्या जातात, जेणेकरून त्या पद्धतीने ते कोर्टात असल्याचा आभास निर्माण करून त्यांच्याकडून हे प्रात्यक्षिक करून घेतलं जातं. विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय आणि देशस्तरीय पातळीवरच्या मूट कोर्ट कॉम्पिटिशन्सलाही महाविद्यालयातर्फे पाठवण्यात येतं आणि प्रोत्साहनही दिलं जातं. सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमामध्ये व्हॅल्यू ॲडेड सब्जेक्ट्स म्हणजेच लीगल बॅटल्स ऑफ लोकमान्य टिळक, सॉफ्ट स्किल, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया यासारखे विषयही समाविष्ट केलेले आहेत, जेणेकरून
त्यांच्या करिअरला अत्यंत पोषक असे घटक त्यांना उपलब्ध होतील. हा कोर्स कंप्लीट करत असताना विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्यासही प्रोत्साहित केलं जातं. त्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून त्यांना इंटर्नशिपसाठी विविध ऑफिसेस, वकील आणि इतर काही सामाजिक संस्थांमध्ये जसं की NGOमध्ये वगैरेही त्यांना इंटर्नशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. या व्यतिरिक्त आपल्या विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक न्याय जसं आपण म्हणतो लीगल एड ह्या माध्यमातून सामाजिक काही उपक्रमही खेड्यापाड्यात जाऊन राबवले जातात, जेथे विधी विद्यार्थी हे तिथल्या ग्रामस्थांना वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून बोध देतात. विद्यार्थ्यांना लॉ प्रोफेशनमधील नामांकित वकील, अकॅडमिशियन्स या लोकांना भेटता यावं, त्यांचे विचार काय हे त्यांनी जवळून ऐकावेत, ह्या हेतूने नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सही आपल्या महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात येतं. विधी महाविद्यालयाने नुकतेच ॲडव्होकसी ह्या डिजिटल मॅगझिनचे अनावरण केलेले आहे. हे सदर मॅगझिन विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांनीच करावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे. एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यावर आमच्या महाविद्यालयाचा कल आहे. आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली. विद्यापीठ आता शतकोत्तर वाटचाल करीत आहे. विद्यापीठ यापुढेही सक्षम पिढी तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. हा विश्वास आज आम्ही तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो. आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्टामध्ये, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये कार्यान्वित आहेत आणि हीच आमच्या ठोस कामाची पावती आहे. आज या कार्यक्रमामध्ये विधी महाविद्यालयातर्फे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि आमच्या कोर्सेसबद्दल माहिती देण्याविषयी मला संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद. बोर्ड ऑफ हेल्थ सायन्सेस या अभ्यास मंडळाअंतर्गत नर्सिंग, फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमात फिजिओथेरपी इन ऑर्थोपेडिक्स, सर्जरी, मेडिसिन, गायनकोलॉजी, न्यूरोलॉजी, पेडियाट्रिक्स, इंटेन्सिव्ह केअर युनिट इत्यादी स्पेशलायझेशन शिकवले जातात. नर्सिंग आणि फिजिओथेरपी विभागाची माहिती आपण आता घेऊयात. नमस्कार. सर्वप्रथम वसन व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी आज मला फिजिओथेरपी उपचार पद्धती, फिजिओथेरपी अभ्यासक्रम आणि या क्षेत्रातील नवीन संधी याविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी आज जे मला इथे बोलावलं आणि मला जी संधी दिली आज, त्यासाठी मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रथमतः फिजिओथेरपी उपचार पद्धतीत जाण्यापूर्वी मला हे आरोग्य क्षेत्रात आत्ता जे आपण गेले 1.5 वर्ष कोविड प्रकरणामुळे, या आजारामुळे जे काय आपण म्हणजे आपले राज्य, आपला देश किंवा अर्थात जग पूर्ण जे काय वेगवेगळ्या गोष्टींना, त्यांच्या परिणामांना फेस करतो आहोत आणि याच अनुषंगाने आरोग्य क्षेत्रात ओव्हरऑलच ज्या नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत, तर त्या बाबतीत आपण थोडक्यात जरा बोलूया. 3 दिवसापूर्वी आमचे परिचयातले आमचे मित्र जे एज्युकेशनलिस्ट आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे मला सांगितलं, सिनियर व्यक्ती, त्यांनी जे मला सांगितलं की महाराष्ट्रात 30 ते 35 वर्षापूर्वीची गोष्ट, ज्यावेळी तत्कालीन सरकार किंवा तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, माननीय मुख्यमंत्री, यांनी त्यावेळी जो एक निर्णय घेतला की महाराष्ट्राला इंजिनियर्सची जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार आहे त्या दृष्टीने जी गरज आहे ती पुरवण्यासाठी फक्त शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजेस न राहता प्रायव्हेट कॉलेजेस सुरू होणं हे अगदी महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळेच गेल्या 30 वर्षात जे आपण अनुभवलं की इतके म्हणजे शहराच्या जवळपास जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आले आणि त्याने अर्थातच वेगवेगळ्या आपल्या तरुणांना संधी उपलब्ध करून दिल्या. मला असं वाटतं आरोग्य क्षेत्रासाठी की त्या प्रमाणात जी तरतूद होणं आवश्यक होतं बहुधा आत्तापर्यंत झालेली नसावी. याचाच परिणाम की काय, आत्ता जे आपण गेल्या 1.5 वर्षात जे बघितलं की हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर बहुधा उभं करता येतं आहे, पण त्याला जे लागणारं मनुष्यबळ आहे ते उभं करताना अर्थातच अडचणी येत आहेत. आणि मग कुठेतरी बातम्यांना हेही बघायला मिळतं की महाराष्ट्रात रुग्णांचं प्रमाण वाढतं आहे म्हणून आपण महाराष्ट्राच्या बाहेरच्या आरोग्यसेवकांची मदत घेतो आहोत. बहुधा हेच एक कारण असावं असं मला वाटतं की महाराष्ट्र सरकारचं आत्ता जे बजेट मांडलं गेलं त्यात तर आरोग्य क्षेत्रासाठी बऱ्याच महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या.
नवीन मेडिकल कॉलेजेस येत आहेत, पॅरामेडिकल कॉलेजेस येत आहेत, हॉस्पिटल्स नवीन नवीन उभे केले जाणार आहे आणि या सगळ्याच गोष्टींसाठी अर्थात प्रोत्साहन दिलं जाणार आहे. हे उदाहरण मी याकरताच देतो आहे की फिजिओथेरपी ही जी आरोग्य उपचार पद्धती आहे यासाठी ही नक्कीच आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात किंवा जगभरात अर्थात खूप साऱ्या संधी उपलब्ध होतील येणाऱ्या 5 वर्षात. या बाबतीत मला अजिबातच शंका नाही. आता एक मूळ विषयाकडे येऊया. फिजिओथेरपी ही जी उपचार पद्धती आहे, माझ्या माहितीप्रमाणे सध्या जे धकाधकीचं जे जीवन आहे, जे लाईफस्टाईल आहे, जे सर्व लोक अनुभवतात, कामाच्या वेळा, कामात फेस करण्यात येणारा जो ताण, स्ट्रेस, यामुळे होणारे वेगवेगळे आजार, कामाच्या पद्धती, तुमच्या जीवनशैलीच्या पद्धती, यामुळे होणारे आजार, ज्याला आम्ही लाईफस्टाईल डिसिजेस असं म्हणतो, किंवा आरोग्यशैलीमुळे होणारे आजार. यात एक म्हटलं तर तरुणांमध्ये दिसून येणारी ओबेसिटी, अगदी 25-30 वयातील वयोगटातील लोकांमध्ये, व्यक्तींमध्ये दिसून येणारे डायबेटीज, हायपरटेन्शन इत्यादी आजार, शिवाय त्यांच्या जीवनातील नवीन ज्या सवयी आहेत, ज्या शरीराला हानिकारक असू शकतात, ह्या आणि अशा अनेक गोष्टींमुळे लाईफस्टाईल डिसिजेसचे प्रमाण हे वाढत चाललं आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा स्थूलता या सगळ्या आजारांमुळे पुढे जे उद्भवणारे विकार आहेत, ज्याला आम्ही काही एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर लकवा येणं किंवा हृदयाचे वेगवेगळे विकार येणं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे अगदी कमी वयात वेगवेगळ्या ऑपरेशन्स होणं. अर्थात फिजिओथेरपी हे क्षेत्र ऑर्थोपेडिक ऑपरेशन्स नंतर होणारे रिहॅबिलिटेशन या दृष्टीने अगदीच महत्त्वाचं होतं आणि त्यात याचा नक्कीच खूप मोठा स्कोप आहे. तरीही पोलिओ, दमा, स्नायूंमधील वेदना इत्यादी विविध आजारांसाठी अर्थातच फिजिओथेरपी हे लाभदायक ठरलं आहे आणि हे सर्वस्वी माहितीही आहे. मला असे म्हणावंसे वाटतंय, सध्या परिस्थितीत किंवा गेल्या 5 वर्ष किंवा 10 वर्षाच्या कालावधीमध्ये विविध आजार प्रिव्हेंट करण्यासाठी ज्याला आम्ही हेल्थकेअर सेक्टरमधलं प्रायमरी केअर हे म्हणतो, म्हणजे रिहॅबिलिटेशन हा एक भाग झाला जो टर्शरी केअरमध्ये कन्सिडर केला जातो, तो तितकाच महत्त्वाचा आहे. पण प्रायमरी केअर जे प्रिव्हेंटिव्ह केअर जे असतं त्या क्षेत्रातही फिजिओथेरपीचे महत्त्व हे वाढताना दिसते. एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बहुधा ओबेसिटी किंवा लवकर डायग्नोज होणारा डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा तुमचे शरीरात दिसून येणारे लिपिड प्रोफाईल, हे जर आपण वेळेवर जर कंट्रोल करू शकलो विविध प्रकारच्या व्यायाम प्रकारामुळे, जे आपण शास्त्रशुद्ध प्रकारे जे करणार आहोत, तर त्यामुळे जे पुढे होणारे ज्या विकार आहेत ते टाळता येतील. म्हणून हे बहुधा प्रिव्हेंटिव्ह केअर, प्रायमरी केअरमध्ये फिजिओथेरपी क्षेत्राचं, या आरोग्य उपचार पद्धतीचं महत्त्व वाढताना दिसतं आहे आणि ते अनुभवतो आहोत आपण. माझ्या माहितीप्रमाणे काळाची ही गरज लक्षात घेऊनच सन 2005 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठात फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. विद्यापीठाने 2005 साली फिजिओथेरपी आणि नर्सिंग ह्या 2 अभ्यासक्रम आरोग्य शाखेच्या अंतर्गत सुरू केले. अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आमच्या विद्यापीठात हा विभाग किंवा हा अभ्यासक्रम एस्टॅब्लिश होईपर्यंत, आणि आज तर आम्ही अभिमानाने सांगतो की आमचा हा जो अभ्यासक्रम आहे किंवा इथनं जे बाहेर उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कमावत आहेत आणि अर्थात आमच्या विद्यापीठालाही या गोष्टीचा मोठा अभिमान आहे. तर ह्या विभागाच्या ह्या सगळ्या वाटचालीत आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर दीपक तिलक सर यांचे जे मार्गदर्शन आम्हाला लाभले, विद्यापीठातील जी एक परंपरा आहे ज्ञानार्जनाची, या परंपरेला आम्ही आमच्या अभ्यासक्रमानुसार एक विशिष्ट पद्धतीने बसवू शकलो. आणि याचंच श्रेय म्हणून की काय, आज जे आमच्याकडे एक मेरिट बेसवर जे विद्यार्थी येत आहेत, ॲडमिशनसाठी जो आमच्याकडे फ्लो आहे, हे सगळं मला असं वाटतं की हे सगळं श्रेय त्या गोष्टीला जातं. मला हे आवर्जून सांगावंसे वाटते की ज्ञानार्जनाबरोबरच विभागातील शिक्षकांचा विकास, सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांचाही सर्वांगीण विकास, रिसर्च ॲनालिसिस, पब्लिकेशन्स, शिवाय इनोव्हेटिव्ह स्किल
डेव्हलपमेंट हे जे आमचे विद्यापीठातील आमच्या विभागातील जे शिक्षक वर्ग नियमितपणे करत असतात, ज्यात विविध कॉन्फरन्समध्ये ते त्यांचे रिसर्च प्रोजेक्ट प्रेझेंट करतात किंवा तिथे त्यांना रिसोर्स पर्सन म्हणूनही बोलवलं जातं आणि तिथनं जे त्यांचं जे अपग्रेडेड नॉलेज आहे, यामुळे जे विद्यार्थ्यांना जे ज्ञान उपलब्ध करून दिलं जातं आहे ते अर्थातच जे रिसेंट एव्हिडन्स बेस्ड नॉलेज आहे हे उपलब्ध करून देण्यात येत आहे, हे मी अगदीच आत्मविश्वासाने इथे सांगू इच्छितो. विद्यापीठात इन्फ्रास्ट्रक्चर, लॅबोरेटरी सेटअप याबाबतीत सांगायचे झाले तर अगदी आत्ताच्या काळाच्या गरजेनुसार ज्या काही उपलब्ध सुविधा असाव्या लॅबोरेटरीमध्ये, जे इक्विपमेंट्स असावी, जी पुस्तकं असावी, जे जर्नल्स असायला हवे विद्यार्थ्यांसाठी, या सगळ्या गोष्टी आमच्या विद्यापीठात उपलब्ध आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना रुग्णांवर एक पेशंट ओरिएंटेड जे प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं या दृष्टीने पुणे शहरातील नामांकित हॉस्पिटल्सशी विभागाने विद्यापीठाने टायअप केलेला आहे आणि अर्थातच विद्यार्थ्यांना बेस्ट प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा इथे प्रयत्न सुरू असतो. हॉस्पिटलबरोबरच फिजिओथेरपी विभागाने विविध संस्थांशी एक सामंजस्य करार केलेला आहे, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना त्या संस्थांमध्ये जाऊन काम करता येईल, ज्यात पार्किन्सन सोसायटी ऑफ इंडिया, मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया किंवा इवन बंदूरवाला गव्हर्मेंट लेप्रसी हॉस्पिटल जे कोंडव्यामध्ये आहे, अशा ह्या विविध संस्थांमध्ये जे ह्या स्पेसिफिक आजाराचे जे रुग्ण आहेत, जे बहुधा हॉस्पिटलमध्ये त्या प्रमाणात आम्हाला बघायला नाही मिळणार, त्या आजारांविषयीही आमच्या विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळावं आणि शिवाय ह्या संस्थांमधील रुग्णांना आमच्या विद्यार्थ्यांची सेवाही मिळावी, या दृष्टीने फिजिओथेरपी विभागाने ह्या संस्थांशी टायअप केलेला आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना तसेच त्या संस्थांना, त्या रुग्णांनाही नक्कीच फायदा होत आहे. आमच्या फिजिओथेरपी विभागातील शिक्षक हे नेहमीच त्यांचे नॉलेज अपग्रेड करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. विविध नामांकित अशा स्कोपस इंडेक्स जर्नलमध्ये आमच्या शिक्षकांनी त्यांचे रिसर्च वर्क पब्लिश केलेले आहेत आणि या रिसर्च वर्कमधून आमच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नक्कीच मला असं म्हणायचं वाटेल की विद्यापीठाचे नावही उंचावलेले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांना काळानुसार उपलब्ध होणाऱ्या अद्ययावत ज्ञानाविषयी अवगत करण्याच्या दृष्टीने विविध कार्यशाळांचे, फिजिओथेरपी वर्कशॉप्स याचे आयोजन, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजनही विभागातर्फे करण्यात येते. अगदी अलीकडच्या काळात रिहॅबिलिटेशन फॉर स्पेशली एबल्ड या विषयावर जागतिक अपंग दिन या दिवसाचे निमित्त साधून एक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यापीठातील फिजिओथेरपी, नर्सिंग आणि लॉ या विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्लिम्स फॉर लॉ अँड मेडिसिन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ही आयोजन करण्यात आले होते. यातून मला एक सांगावेसे वाटेल की आमच्या विद्यापीठात जे विविध अभ्यासक्रम चालवले जातात, आमच्या टिळक सरांच्या मार्गदर्शनानुसार हे अभ्यासक्रम एकमेकांना कसे पूरक ठरवू शकतील. मग आमचे अगदी फिजिओथेरपीचे विद्यार्थी हे मॅनेजमेंटची काही गोष्टी कशा शिकू शकतील, ह्या आणि असे बरेच उपक्रम विविध मार्गातून विद्यापीठात सुरू असतात. आता आपण थोडक्यात फिजिओथेरपी क्षेत्रातील किंवा फिजिओथेरपी ह्या उपचार पद्धतीला आरोग्य क्षेत्रात पुढे निर्माण होणाऱ्या संधी याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. आणि अर्थातच यासाठी मला आमच्या विद्यार्थ्यांचेच उदाहरणं काही द्यायला आवडेल. इथून आमच्या विद्यापीठातून जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, त्यातले बरेच विद्यार्थी हे अमेरिकेत, कॅनडामध्ये किंवा विविध देशांमध्ये त्यांनी त्यांचं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. शिवाय काही आता करताही आहेत आणि हे एज्युकेशन घेतल्यानंतर बरेच विद्यार्थी हे परदेशातच
वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट क्लिनिकमध्ये किंवा परदेशात हॉस्पायसेस हा एक चांगला कन्सेप्ट असतो जो रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि अर्थातच हा कन्सेप्ट हा सध्याच्या जीवनात जी लॉन्जिटिव्हिटी, लाईफ लॉन्जिटिव्हिटी जी वाढलेली आहे, वयोमान जे वाढलेलं आहे, ओके, त्या दृष्टीने एक विशिष्ट वयोवृद्धांचा जो एक मोठा गट तयार होतो आहे, त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने हे फिजिओथेरपिस्ट खूप महत्त्वाचं काम आहेत. आणि ही कल्पना भारतातही रुजते आहे आणि बहुधा ह्याच कारणामुळे वेगवेगळे रिहॅबिलिटेशन सेंटर, वृद्धाश्रम आणि शिवाय यासोबत लागणारे विविध उपाययोजना यासाठी फिजिओथेरपी नक्कीच महत्त्वाचं ठरतं असं मला वाटतं. आमचे काही विद्यार्थी जे पुण्यात स्वतःची प्रॅक्टिस करत आहेत, पुण्यात, मुंबईत, महाराष्ट्रात संपूर्ण, शिवाय पूर्ण देशात वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये बरेच विद्यार्थी आज इन्चार्ज किंवा हेड फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचे तिथले जे अनुभव ते आम्हाला वेळोवेळी जे सांगत असतात, अर्थात आम्हाला खरंच तो अभिमान वाटतो की त्याचं श्रेय ते आपल्या विद्यापीठाला देत असतात. त्यांच्याकडनं जे आम्हाला कळतं की या सगळ्या गोष्टीची मुहूर्तमेढ ही विद्यापीठात रुजली गेली आहे. आमच्या विभागातील काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे हेल्थ क्लब सुरू केलेले आहेत, जिथे फिटनेससाठी सर्वसामान्यांना एक सायंटिफिक व्यायामासाठी एक नॉलेज मिळतं आहे आणि ते सायंटिफिकदृष्ट्या तिथे व्यायाम करू शकत आहेत. आमच्या एक दोघा विद्यार्थ्यांनी स्वतःचे एक हॉस्पायसेस, जे मी मगाशी उल्लेख केला, वृद्धांसाठी खास उपचार पद्धती रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीने काही सेंटर सुरू केलेले आहेत. आणि अर्थात हाही एक मोठा स्कोप किंवा ही मोठी एक संधी या फिजिओथेरपी क्षेत्रासाठी आहे. आमचा एक विद्यार्थी मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये एक स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत आहे. एक विद्यार्थी फुटबॉल टीमसाठी आणि एक विद्यार्थिनी विमेन्स रेसलिंग टीमसाठी, जी मागे एक बांगलादेशमध्ये एक मोठा इव्हेंट झाला होता, ज्यात माननीय आपले प्राईम मिनिस्टर यांनीही आपल्या भारतीय टीमचं कौतुक केलं होतं. तर ह्या टीमसमवेत आपल्या विभागातील विद्यार्थिनी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम बघत होती. फिजिओथेरपी क्षेत्रातील स्पेशालिटी सांगायचं झाला तर येथील काही विद्यार्थी त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन विविध शाखांमध्ये करता आहेत, ज्यात ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी, न्यूरो फिजिओथेरपी, कार्डिओपल्मोनरी फिजिओथेरपी, शिवाय कम्युनिटी फिजिओथेरपी, ज्यात इवन एक स्पेशलाइज ब्रांच उदयास येते विमेन्स हेल्थ म्हणून. अशा वेगवेगळ्या पोस्ट ग्रॅज्युएशनमधील शाखा आहेत, स्पेशालिटी आहेत, ज्यात विद्यार्थी पुढे जाऊन शिक्षण घेऊ शकतात आणि त्या स्पेशालिटी ब्रांचची ती प्रॅक्टिस ते करू शकतात. शिवाय कार्डियक रिहॅबिलिटेशन, कॅन्सर, आता कॅन्सरचंही प्रमाण बऱ्यापैकी वाढत चाललं आहे. कॅन्सर हॉस्पिटल बरेच नवनवीन वेगवेगळ्या शहरांमध्ये येत आहेत आणि ह्या हॉस्पिटलमध्येही फिजिओथेरपिस्ट आणि रिहॅबिलिटेशनचं एक वेगळं महत्त्व आहे आणि तिथेही फिजिओथेरपिस्टला संधी उपलब्ध होणार आहेत. शिवाय गव्हर्मेंटने ज्या नवीन पॉलिसी आत्ता आणलेल्या आहेत, तर विविध गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, ज्यात राज्य सरकारचे असू देत, जिल्हा लेवलचे असू देत किंवा ग्रामीण लेवलचे असू देत, इथे फिजिओथेरपी डॉक्टरांची आवश्यकता पुढे भासणार आहे आणि अर्थात कमतरता भासणार आहे. त्या दृष्टीने या क्षेत्रातील ही मोठी संधी आहे असं मला वाटतं. अर्थातच आत्ता जे कोविड आणि कोविडमुळे जे पुढे वेगवेगळे जे दुष्परिणाम किंवा पुढे जो थकवा आणि अशा बऱ्याच गोष्टी, श्वासाचे आजार, हे जे उद्भवणार आहेत, यात पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन ही एक नवीन संकल्पना येते आहे. अगदी गेल्या आठवड्यातच मला एक अभिमानाने सांगावंसं वाटेल की आमचा एक विद्यार्थी जो पासआउट एक 10 वर्षापूर्वी जो पासआउट झालेला आहे, 10 वर्षापूर्वी जो उत्तीर्ण झालेला आहे, या विद्यार्थ्याने गेल्या आठवड्यात पुण्यातच पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन या कन्सेप्टवर आपलं एक नवीन सेटअप सुरू केलेलं आहे. तर अर्थात हे थोडक्यात सांगायचं झालं तर येणाऱ्या काळात फिजिओथेरपी क्षेत्राला संधी उपलब्ध असणार आहेत, हे मला आत्मविश्वासाने वाटतं आहे. तरीही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे एक माझे 2 शब्द मांडण्याची जी संधी मिळाली, मी पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि
श्रोतृवर्गाचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. माझा विश्वास आहे की आमची समृद्ध संस्कृती आणि भक्कम मूल्ये, आधुनिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या मजबूत आणि आधुनिक भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत करेल. आमचे विद्यार्थी हे स्वतंत्र व आत्मप्रेरित असावेत, जे राष्ट्रवादाच्या तीव्र भावनेने आणि मातृभूमीत योगदान देण्यास इच्छुक असावेत, अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि लोकमान्य टिळकांचे आशीर्वादाने विद्यापीठ अजून उंच शिखरे गाठेल अशी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर परपेच्युआ फर्नांडिस नर्सिंग विभागातनं बोलत आहे. नर्सिंग म्हणजे परिचर्या. नर्सिंग हे एक उदात्त व्यवसाय आहे. सन 1860 या काळात फ्लॉरेन्स नायटिंगेल, ज्यांना आपण द लेडी विथ द लॅम्प या नावाने संबोधतो, त्यांनी या व्यवसायाची स्थापना केली. परिचर्या फक्त रुग्णांची काळजी नव्हे तर आरोग्याची पदोन्नती करणे आहे. नर्सिंगमध्ये विविध कोर्सेस आहेत. पहिलं RANM रिवाइज्ड ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, जो 2 वर्षाचा कोर्स आहे. GNM जनरल नर्सिंग मिडवाईफरी, जो 3 वर्षाचा कोर्स आहे. आणि तिसरं म्हणजे बेसिक BSc नर्सिंग, जो 4 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जर पोस्ट बेसिक BSc नर्सिंग करायचं असेल तर GNM झाल्यानंतर 2 वर्षाचा हा कोर्स आहे. नर्स प्रॅक्टिशनर म्हणून एक कोर्स आहे, जो बेसिक BSc नंतर 2 वर्ष राबवला जातो. पुढचे उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही मास्टर्स इन नर्सिंग बेसिक BSc नंतर 2 वर्षाचा हा कोर्स करू शकता. आणि उच्च शिक्षण म्हणजेच PhD इन नर्सिंग ही सुद्धा पदवी आपण प्राप्त करू शकतात. नर्सिंग झाल्यानंतर तुम्ही अनेक क्षेत्रात काम करू शकतात. हॉस्पिटल, नर्सिंग होम, आरोग्य विभाग, वृद्धाश्रम, मिलिटरी हॉस्पिटल, औद्योगिक क्षेत्र, रेल्वे, स्कूल हेल्थ, व्यसनमुक्ती केंद्र किंवा स्वतःचे क्लिनिक चालवू शकतात. एवढेच नव्हे तर नर्स रिसर्चर्स, ज्यांना आपण संशोधक असे म्हणतो, हेही करू शकतात. आणि सध्याची परिस्थिती पाहता कोविड सेंटरमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये शिक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सन 2009 साली BSc नर्सिंगची सुरुवात केली, तर 2020 पासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाबरोबर आपण संलग्नित झालो. 2011 साली विद्यापीठाने रिवाइज्ड ANM ची सुरुवात केली. या दोन्ही कोर्सेसना इंडियन नर्सिंग काउन्सिल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. दरवर्षी बेसिक BSc नर्सिंगसाठी NEET आणि DMAR अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. BScसाठी एकूण 60 प्रवेशित जागा असतात. विद्यापीठातर्फे ANMसाठी प्रवेश प्रक्रिया केली जाते. त्यासाठी 30 जागा असतात. नर्सिंग विभागात अत्याधुनिक व सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. लायब्ररी, डिजिटल लायब्ररी, संगणक, फोटोकॉपी म्हणजेच झेरॉक्सिंग सुविधा विद्यापीठाच्या आवारात उपलब्ध आहे. दर्जेदार शिकवण्यासाठी पदव्युत्तर शिक्षकगण व विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक संगोपनासाठी मेंटर मेंटी प्रोग्राम व काउन्सिलिंग प्रोग्राम राबवले जातात. प्रात्यक्षिक अनुभवासाठी नोबेल हॉस्पिटल, राव नर्सिंग होम, कमला नेहरू प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली अशा हॉस्पिटलशी संलग्नित आहोत. आणि पदवी प्रदान झाल्यानंतर नोबल आणि राव यासारख्या हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची हमी असते. तसेच शासकीय रुग्णालयात काम करण्याची संधी मिळते. आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिपची सोय आहे. महा-DBT, लीला पूनावाला स्कॉलरशिप जी फक्त मुलींसाठी आहे, नॅशनल स्कॉलरशिप व विद्यापीठातर्फे गरजू विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलती दिली जाते. सर्वांगीण विकासासाठी आर्ट सर्कल, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. आमच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत. प्रत्येक वर्षी किमान 10 ते 15 विद्यार्थी UK किंवा US मध्ये नोकरी मिळवतात. तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात.
अनेक शिक्षकांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिक मिळवले आहेत. उदाहरणार्थ रिसर्च पेपर्स. म्हणून नर्सिंग करणे हे अति फायद्याचे आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर मीरा देशमुख. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या फार्मसी विभागाबद्दल मी आज माहिती देणार आहे. करिअरची गुणकारी मात्रा म्हणजेच औषध निर्माणशास्त्र. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस पुणे आणि लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खारघर, अभियांत्रिकी व वैद्यकशास्त्र यांच्यासारखाच उत्कृष्ट व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे औषध निर्माणशास्त्र. रुग्णांना जीवदान मिळण्यात औषधांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच औषध निर्माणशास्त्र हे वैद्यकशास्त्र व रुग्ण यामधील महत्त्वाचा दुवा मानले जाते. नवनवीन औषधांची निर्मिती व सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांमध्ये काळानुरूप बदल किंवा विकास केला जातो आणि हे काम औषध निर्माणशास्त्रामध्ये केले जाते. औषध निर्मिती क्षेत्रात भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. सर्वात स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. दुर्धर समजल्या जाणाऱ्या विविध औषधांवर भारतात यशस्वी संशोधन होते आणि त्यामुळेच फार्मसी म्हणजे फक्त औषधांचे दुकान ही ओळख आता नाहीशी होत चाललेली आहे. औषध निर्माण क्षेत्रामधील अभ्यासक्रम. डी फार्मसी हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे औषध निर्माणशास्त्रामधील. बी फार्मसी हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. फार्म डी 6 वर्षे. तसेच डी फार्मसी केल्यानंतर बी फार्मसीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकतो. औषध निर्माण क्षेत्रामधील संधी. फार्मसिस्ट हा फक्त रिटेल किंवा होलसेल फार्मसिस्ट नसून कम्युनिटी फार्मसिस्ट, हॉस्पिटल फार्मसिस्ट, इंडस्ट्रियल फार्मसिस्ट इत्यादी क्षेत्रामध्ये त्याला संधी उपलब्ध आहेत. ज्यांना अध्यापनाची आवड आहे ते सहाय्यक प्राध्यापक पदावर रुजू होऊ शकतात. व्यक्तिमत्व व उत्तम संवाद कौशल्य असणारे मार्केटिंग, प्रोडक्ट मॅनेजमेंट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात. गुणवत्ता, चिकित्सक बुद्धी, आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द हे गुण ज्याच्या अंगी आहेत ते संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतात. सौंदर्य प्रसाधन कंपनीमध्ये उत्पादन विभाग, निर्मिती विभाग, गुणवत्ता विश्लेषक विभाग, बौद्धिक संपदा विभाग, औषधांची क्लिनिकल चाचणी विभाग, संशोधन विभाग, न्यूट्रास्युटिकल विभाग इत्यादी क्षेत्रामध्ये भरपूर मागणी आहे. फार्मसी क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना KPO, बायो इन्फॉर्मॅटिक्स, केमी इन्फॉर्मॅटिक्स, फार्मॅकोव्हिजिलन्स, मार्केटिंग ॲनालिस्ट, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, फार्मा जर्नलिझम, फार्मा ॲडव्हर्टायझिंग, फार्मा डोमेन एक्सपर्ट अशा अनेक आव्हानात्मक नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध आहेत. खाजगी व सरकारी क्षेत्रात जसे रेल्वे, संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा, शासकीय दवाखाने, सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादी क्षेत्रामध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे. केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण, संशोधन तसेच MPSC, UPSC इत्यादी नागरी सेवा प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर औषध व आरोग्याशी निगडीत असलेल्या विभागात अनेक संधी उपलब्ध आहेत. देशांतर्गत संधीशिवाय परदेशातही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत. औषध क्षेत्रातील उलाढाल पाहता आपला देश विकसित देशांमध्ये गणला जातो. फार्मसी उद्योगाच्या वाढीचा दर 15 ते 20% असा आहे. ही आकडेवारीच फार्मसी क्षेत्रातील संधीचे महत्त्व पटवून देते. औषध निर्माण शिक्षणाला चालना देण्यासाठी 2015च्या अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकार इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात नायपर म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था उभारण्याच्या विचाराधीन आहे. केंद्र सरकारच्या औषध निर्मिती शिक्षणामध्ये बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असून त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मुबलक उपलब्ध आहेत. केंद्र सरकार स्वतंत्र औषध मंत्रालय उभारण्याच्या विचाराधीन आहे. केंद्र सरकार स्वतंत्र औषध मंत्रालय उभारण्याच्या विचाराधीन आहे. या सर्व नवीन संकल्पना, योजना औषध निर्माणशास्त्रातील
उज्ज्वल भविष्याची चाहूल आहेत. म्हणूनच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस पुणे आणि लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खारघर या 2 शैक्षणिक संस्थांमध्ये बी फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स 2018मध्ये सुरू केला. या दोन्ही कॉलेजेसना फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजेच DBAT2ची मान्यता आणि राज्य शासनाची म्हणजेच DTची मान्यता आहे. बी फार्मसी या कोर्सकरता 12वी सायन्स ही मिनिमम एलिजिबिलिटी आहे. बी फार्मसी कोर्सच्या ॲडमिशन्स या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस थ्रू म्हणजेच MSCET थ्रू केल्या जातात. लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस पुणे या संस्थेचा DTE कोड आहे 6961 आणि लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खारघर या संस्थेचा कोड आहे 3510. थँक्यू. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हॉटेल मॅनेजमेंट विभाग. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय? हा अभ्यासक्रम हॉटेल क्षेत्रातील मुख्य विभागांचे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व शिक्षण प्रदान करतो, जसे की फूड प्रोडक्शन, फूड अँड बेवरेज सर्व्हिस, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस आणि टुरिझम. हॉटेल मॅनेजमेंट का? जर तुम्हाला विविध लोकांशी भेटणे व बोलणे आवडत असेल, ग्रुपमध्ये काम करायला आवडत असेल आणि पूर्ण जगभर काम करण्याची इच्छा असेल तर हॉटेल मॅनेजमेंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधूनच हॉटेल मॅनेजमेंट का करावे? विद्यापीठाला असलेली 100 वर्षांची परंपरा, 100% नोकरीची हमी, अनुभवी शिक्षक, सुसज्ज आणि सुविधापूर्ण कॅम्पस, औद्योगिक क्षेत्रातील गरजेनुसार तयार केलेला नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम. सेवा क्षेत्रातील काही ठळक ब्रँड जिथे आमचे विद्यार्थी काम करत आहेत. करोनाच्या कठीण काळात देखील या सेवा क्षेत्राने आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सन 2007 साली हॉटेल मॅनेजमेंट विभाग सुरू करण्यात आला. आज या विभागांतर्गत 3 आणि 4 वर्षाचे पदवी अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच 1 वर्षाचा डिप्लोमा कौशल्य विभागांतर्गत शिकवला जातो. हा 1 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर आपल्याच विद्यापीठातील 3 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येतो. 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाचे नाव BBA इन हॉटेल अँड टुरिझम ऑपरेशन्स असे आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत द्वितीय वर्षापासून विद्यार्थ्यांना हॉटेल ऑपरेशन्स किंवा टुरिझम ऑपरेशन्स यापैकी एक स्पेशलायझेशन निवडता येईल. टुरिझममध्ये स्पेशलायझेशन ऑफर करणाऱ्या मोजक्याच शिक्षण संस्थेमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला गणले जाते. या प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांना 2 क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होतात, टुरिझम आणि हॉटेल. इतर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेसपेक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचे स्वरूप विविध गोष्टींनी परिपूर्ण आहे, जसे की 5 महिन्यांचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग जे की शेवटच्या वर्षी शेवटच्या सत्रात दिले जाते, जेणेकरून मुलांना नोकरीची पुढील संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होते, असा आजवरचा अनुभव आहे. इतर शिक्षण संस्थांमध्ये हेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग द्वितीय वर्षामध्ये दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तृतीय वर्षाकरता पुन्हा कॉलेजला यावे लागते. 4 वर्षाचा BHMCT हा पदवी अभ्यासक्रम AICTE मान्यता प्राप्त आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत हॉटेलमधील 4 मुख्य विभागांचे स्पेशलायझेशन ऑफर केले जाते, जे की अन्यत्र कुठेही आज मितीला दिले जात नाही. या अभ्यासक्रमामध्ये 2दा इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिले जाते. पहिले इंडस्ट्रियल ट्रेनिंग दुसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रात दिले जाते, ज्यामध्ये विद्यार्थी 4ही विभागात काम करतात आणि स्वानुभव आणि शिक्षण याच्या आधारावर स्पेशलायझेशन निवडू शकतात. त्यांनी निवडलेला स्पेशलायझेशनचा विषय हा पुढील 3 सत्र त्यांना शिकवला जातो. याशिवाय त्यांच्याबरोबरीने त्यांना मॅनेजमेंटचे विषय शिकवले जातात. तसेच ही 3 सत्र हे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पार्ट टाईम कामही करू शकतात. शेवटच्या सत्रात 5 महिन्याचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरीची पुढील संधी जास्त प्रमाणात उपलब्ध होते. टीमवीने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत, आपल्या ध्येय धोरणांशी सुसंगत राहून व्यवसायात पुढे जात आहेत. एकही विद्यार्थी हाताला काम नाही म्हणून बसून आहे असं कधी घडल्याचं मला आठवत नाही. एखाद्या संस्थेच्या यशाचे यापेक्षा मोठे मोजमाप बहुधा नसावे. विभागात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच जग रहाटीत कसे वागावे, समाजात कसे वावरावे, ज्या समाजात आपण राहतो वाढतो त्या समाजाचे ऋण कसे फेडावे याचे देखील धडे दिले जातात. यासाठी विभागातर्फे विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम जसे सामाजिक वनीकरणात सहभाग, पाणी अडवा पाणी जिरवा अभियानात श्रमदान, खेडे दत्तक घेणे, वारकरी सेवा,
गणपती उत्सवात पोलिसांना मदतीचा हात देणे इत्यादी राबवले जातात. समाज मनाचा कानोसा घेण्यासाठी समाजात मिसळून काम करण्याची प्रेरणा याद्वारे विद्यार्थ्यांना मिळते. दुष्काळग्रस्त किंवा पूर परिस्थितीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन करून त्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे, गलवान खोऱ्यातील जवानांसाठी दिवाळी फराळ पाठवणे असे उपक्रम विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने करतात. उत्तम विद्यार्थी हा सर्व बाजूंनी घडतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रगतीबरोबरच खेळाच्या आणि व्यायामाच्या क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी आमच्या अभ्यासक्रमात योग विद्येचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आंतरविद्यापीठ व अंतर्गत क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. युवा दौड, सूर्यनमस्कार स्पर्धा यामध्ये विद्यार्थी मनापासून सहभागी होतात. देशविदेशातील खाद्यसंस्कृतीवर आधारित फूड फेस्टिवल, विद्यापीठात येणाऱ्या अतिथींना पुरवण्यात येणारी आदरातिथ्य सेवा, विद्यापीठातील शिक्षकांसाठी पॅक केलेले जेवण बनवणे, बेकरीतील पदार्थांचा सेल असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला चालना देणारे ठरतात. 2018 साली झालेल्या नॅक भेटीमध्ये विभागाच्या आदरातिथ्यबद्दल कमिटीने विशेष गौरव उद्गार रेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबरोबरच शिक्षकांच्या प्रगतीसाठी देखील विद्यापीठातर्फे प्रोत्साहन दिले जाते. शैक्षणिक काम आणि अध्यापनाबरोबरच शोधनिबंध लिहिणे, वेगवेगळ्या विषयावर संशोधन प्रकल्प करणे यासाठी विद्यापीठाकडून वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. त्याचे फलित म्हणून आज विभागातील सर्व शिक्षक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिद्ध करतात. हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम व्यावसायिक असल्यामुळे व्यावसायिक दृष्टीने उपयुक्त असे संशोधन इथे केले जाते. सन 2018 मॅडओर डोनट या सिंगापूरमधील कंपनीकडून विभागाला व्यावसायिक संशोधनासाठी निधी उपलब्ध झाला होता व त्या संशोधनाचे पुढे व्यावसायिक कारणांसाठी उपयोगही झाला. तसेच विभागातील शिक्षक हे देशविदेशातून वेगवेगळ्या क्षेत्रात अनुभव घेऊन आल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना तसेच विभागामार्फत सल्ला दिल्यामुळे इंडस्ट्रीला देखील होतो. विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही घटकांचा समन्वय साधून त्यांना प्रगतीपथावर नेण्यात विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी खालीलप्रमाणे: क्लब, हॉटेल्स, रेस्टॉरंट, एअरलाइन्स, क्रूज शिप्स, रेल्वे केटरिंग, हॉस्पिटल्स, कॅन्टीन्स, इव्हेंट मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी व प्रोसेसिंग, गेस्ट हाऊसेस इत्यादी. धन्यवाद.